श्री स्वामी समर्थ. सावध व्हा मेष राशीच्या जातकांनो. जानेवारी 2026 मध्ये तुमच्या नशिबाच्या आकाशात ग्रहांचे एक असे युद्ध सुरू होणार आहे ज्याचा निकाल तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 18 जानेवारीच्या त्या रात्री काहीतरी अघटित घडणार आहे जे तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देईल. 2026 ची महाभविष्यवाणी, मेष राशीचा जानेवारी महिना आणि गुरुजींचे विशेष संकेत. मेष राशीच्या जातकांनो, नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्यासाठी साधीसुधी नसून ती एका मोठ्या सस्पेन्सने भरलेली असणार आहे. गुरुजींनी त्यांच्या विशेष मासिक राशी भविष्यात असे म्हटले आहे की जानेवारी महिन्याचा हा प्रवास तुमच्या संयमाची आणि धैर्याची अंतिम परीक्षा घेणारा ठरेल. 3 तारखेची ती वर्षातील पहिलीच पौर्णिमा तुमच्या जीवनात बदलाचे वारे घेऊन येणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीत अशा काही हालचाली घडत आहेत ज्या एका बाजूला भीती वाटत असली तरी दुसऱ्या बाजूला तुम्हाला अफाट यश मिळवून देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नक्की काय दडलंय या महिन्याच्या गर्भात? मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या महिन्याच्या राशी भविष्यात 18 जानेवारीच्या त्या अमावास्येबद्दल एक अत्यंत गूढ इशारा दिला आहे. त्या रात्रीचा काळोख तुमच्या शत्रूंना बळ देणार की तुमच्यातील सुप्त शक्तीला जागृत करणार? गुरुजींच्या मते मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशी परिवर्तन तुमच्या करिअरमध्ये एक असा स्फोटक बदल घडवून आणणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. मनात भीती असेल, काळजात धडधड असेल, पण गुरुजींचे शब्द लक्षात ठेवा. हा महिना तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या नशिबाचा जुना इतिहास पुसून सुवर्ण अक्षरात नवीन भविष्य लिहिण्यासाठी आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 26 तारखेची दुर्गाष्टमी आणि 29 तारखेची एकादशी हे 2 दिवस तुमच्यासाठी नशिबाचे क्लायमॅक्स ठरतील. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडतील ज्या विज्ञानाच्या पलीकडच्या असतील. तुमच्या शत्रूंनी रचलेले चक्रव्यूह तुम्ही कसे भेदणार? आणि स्वामींची कृपा तुम्हाला कोणत्या संकटातून वाचवणार? हे सर्व रहस्य आता उलगडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा धोक्याचा इशारा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीचा तो चमत्कारिक उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची एक छोटीशी सावधगिरी तुम्हाला या महिन्याचा विजेता बनवू शकते. मेष राशीच्या जातकांनो, जानेवारीच्या सुरुवातीलाच 3 तारखेला येणारी ही पौर्णिमा तुमच्यासाठी साधीसुधी असणार नाही. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या दिवशी चंद्र तुमच्या राशीच्या अशा एका संवेदनशील कोनातून भ्रमण करणार आहे जिथे भावनांचा कल्लोळ उसळू शकतो. रात्रीच्या त्या प्रखर चांदण्यात तुम्हाला काही विचित्र भास होऊ शकतात किंवा मनात अनामिक भीती दाटून येईल. हा चंद्र प्रकाश देण्याऐवजी तुमच्या जुन्या जखमा आणि गुप्त शत्रूंना उजेडात आणण्याचं काम करेल. त्यामुळे या रात्री घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या पौर्णिमेला ग्रहमानाची स्थिती अशी आहे की तुमच्या राशीचा स्वामी मंगळ काहीसा अस्वस्थ असेल. याचा थेट परिणाम तुमच्या निर्णयांवर होईल. 3 तारखेच्या आसपास तुम्हाला अचानक कोणाकडून तरी असा निरोप मिळेल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. सस्पेन्स असा आहे की जो माणूस आज तुम्हाला मदतीचा हात देतोय तोच तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या जवळच्या व्यक्तींवरही डोळे झाकून विश्वास ठेवणं या काळात धोक्याचं ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या प्रभावामुळे तुमच्या कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात एक प्रकारची भीतीदायक शांतता पसरेल. गुरुजींच्या मते ही शांतता येणाऱ्या मोठ्या वादळाची नांदी असू शकते. आर्थिक व्यवहार करताना किंवा मोठी गुंतवणूक करताना सावध राहा, कारण ग्रहांची ही युती तुम्हाला भरकटवण्यासाठी सज्ज झाली आहे. जर तुम्ही या 3 दिवसांत स्वतःवर ताबा ठेवला नाही तर संपूर्ण महिना पश्चात्तापात घालवावा लागू शकतो. या रात्री नक्की काय घडणार आहे हे केवळ नियतीलाच ठाऊक आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा तर फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. खरा खेळ तर पुढे सुरू होणार आहे. 18 तारखेच्या त्या भयानक अमावास्येला तुमच्यासोबत काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीच्या जातकांनो, 3 तारखेच्या पौर्णिमेचा थरार ओसरतो न ओसरतो तोच 6 जानेवारीची संकष्ट चतुर्थी समोर उभी ठाकेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही चतुर्थी तुमच्यासाठी केवळ उपवासाचा दिवस नसेल तर ती तुमच्या संयमाची एक कठीण परीक्षा घेणार आहे. या दिवशी तुमच्या कामात अचानक असे अडथळे येतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एखादं बनत आलेलं काम ऐनवेळी बिघडल्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. ग्रहांची ही वक्रचाल तुम्हाला मानसिकरित्या खचवून टाकण्याचा प्रयत्न करेल, पण सावध रहा, ही केवळ एक सुरुवात आहे. मेष राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या दिवशी तुमच्या राशीच्या दशम भावात काही अशुभ ग्रहांची सावली पडत आहे. यामुळे कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमच्यावर खोटे आरोप होण्याची किंवा तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान रचले जाण्याची दाट शक्यता आहे. सस्पेन्स असा आहे की तुमचा एखादा जुना शत्रू मित्र बनून तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या गोड बोलण्यामागे नक्की काय काळबेरं दडलं आहे हे ओळखण्यात तुमची चूक झाली तर मोठं आर्थिक नुकसान अटळ आहे. या दिवशी चंद्रोदयापर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत रहस्यमय आणि धाकधूक वाढवणारा असेल. मेष राशीच्या जातकांनो, या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची आराधना करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण गुरुजी सांगतायत की त्याशिवाय या विघ्नांतून बाहेर पडणं अशक्य आहे. दुपारच्या वेळी तुम्हाला एखादा असा कॉल किंवा बातमी मिळू शकते जी तुम्हाला चिंतेत टाकेल. भीती या गोष्टीची आहे की तुमच्या राशीचा मंगळ या दिवशी शनीच्या प्रभावाखाली येत आहे, ज्यामुळे अपघाताचे किंवा वादाचे योग बनत आहेत. प्रत्येक पाऊल जपून टाका, कारण नियती तुमच्याकडून काहीतरी मोठं हिरावून घेण्याच्या तयारीत असू शकते. मेष राशीच्या जातकांनो, 6 तारखेचं हे संकट तर फक्त झांकी आहे. खरा थरार तर 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीला उलगडणार आहे. नशिबाचा हा खेळ पुढे काय वळण घेणार आहे? मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार 14 जानेवारीला होणारे सूर्याचे मकर राशीत संक्रमण तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी खूण घेऊन येत आहे. जरी 7.5चा किंवा ढयेचा प्रभाव नसला तरी सूर्याचे हे स्थान तुमच्या दशम भावात कर्मस्थानी येत असल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठे अधिकार मिळण्याचे योग आहेत. तुमच्या मनात भीती असेल की नवीन बदल पचतील का? पण गुरुजी सांगतात की हा सूर्य तुमच्यातील भीती जाळून तुम्हाला एखाद्या नेत्यासारखी शक्ती देणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढवणारी ही संक्रांत ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, या भागातील सस्पेन्स असा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळू शकतो. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सूर्यासोबत मैत्रीपूर्ण संबंधात असल्याने रखडलेली सरकारी कामं किंवा कोर्ट कचेरीचे विषय मार्गी लागतील. भीती या गोष्टीची वाटू शकते की जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याच जबाबदाऱ्या तुम्हाला भविष्यात श्रीमंतीच्या शिखरावर नेणार आहेत. तिळगुळाचा हा गोडवा तुमच्या कुटुंबातील जुने वाद संपवून प्रेमाचे वातावरण निर्माण करेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की सूर्याचे हे संक्रमण मेष राशीसाठी राजयोग समान ठरू शकते. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी पाहून तुमचे शत्रूही नतमस्तक होतील. जरी कामाचा ताण वाढला तरी तुमची प्रकृती उत्तम राहील आणि तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. गुरुजींचा हा इशारा लक्षात ठेवा. मकर संक्रांतीनंतर तुमच्या करिअरमध्ये जी भरभराट होईल ती पाहून जग थक्क होईल. हा काळ भीतीचा नाही तर तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवण्याचा आहे. जानेवारीची ती काळोखी अमावास्या, भीतीचा अंत आणि ईश्वरी चमत्कार. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या या मासिक राशी भविष्यात 18 जानेवारीच्या अमावास्येबद्दल एक अत्यंत गुपित माहिती दिली आहे. ही रात्र काळोखी असली तरी ती तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीत असलेले काही ग्रहदोष या अमावास्येला पूर्णपणे शांत होणार आहेत. तुम्हाला भीती वाटेल की हा अंधार काहीतरी अघटित घडवेल, पण गुरुजी सांगतात की ही रात्र म्हणजे नव्या जन्माची तयारी आहे. तुमच्या आयुष्यातील जी संकटे तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून छळत होती त्यांचा अंत याच रात्री होईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या रात्री तुम्हाला एक असा अनुभव येईल जो तुमची देवावरची श्रद्धा अधिक घट्ट करेल. सस्पेन्स असा आहे की अमावास्येच्या या वातावरणात तुम्हाला तुमच्या स्वप्नातून किंवा अंतर्मनातून भविष्यातील संधींचे संकेत मिळतील. ज्या कामात तुम्हाला आजवर अपयश येत होतं तिथे अचानक यशाचे दरवाजे उघडल्याचे तुम्हाला जाणवेल. भीती केवळ तुमच्या मनाचा भ्रम आहे. प्रत्यक्षात ही अमावास्या तुमच्या शत्रूंचा पराभव करून तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात स्पष्ट केलं आहे की 18 जानेवारीची ही रात्र तुमच्यासाठी आध्यात्मिक प्रगतीची आहे. या रात्री तुम्ही केलेले नामस्मरण तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करेल. गुरुजींच्या मते अमावास्येचा हा अंधार सरताच तुमच्या आयुष्यात एक असा आर्थिक चमत्कार घडेल ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दुःख कायमचे दूर होईल. घाबरू नका, कारण हा अंधार तुम्हाला गिळण्यासाठी नाही तर तुमच्या नशिबाचा नवीन सूर्य उगवण्यासाठी आला आहे. जानेवारी दुर्गाष्टमी, आदिशक्तीचे कवच आणि शत्रूंचा पराभव. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या मासिक राशी भविष्यात 26 जानेवारीच्या दुर्गाष्टमीला विजय पर्व म्हटले आहे.
या दिवशी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे बरसणार आहे की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होईल. गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांसाठी हा दिवस आत्मसन्मान वाढवणारा ठरेल. मनात भीती असेल की समाज किंवा विरोधक आपल्याला त्रास देतील का, पण गुरुजी सांगतात या दिवशी मेष राशीच्या कुंडलीत शत्रुहंता योग बनत आहे. देवीचा हुंकार तुमच्यातील भीती नष्ट करून तुम्हाला सिंहासारखं बळ देणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या भागातील सस्पेन्स असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी स्त्री तुमच्यासाठी नशिबाची किल्ली घेऊन येईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या दिवशी तुम्हाला एखादी अशी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्या घराण्याचे नाव उज्ज्वल करेल. संपत्तीच्या वादात किंवा कोर्टाच्या कामात तुम्हाला अचानक वरचढ स्थान मिळेल. भीती या गोष्टीची वाटू शकते की अचानक शत्रू चाल करून येतील, पण गुरुजींचा शब्द आहे या दिवशी शत्रू तुमच्यासमोर डोकं टेकवतील. देवीची कृपा तुमच्या घरावर अखंड राहणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या विशेष राशी भविष्यात सांगितले आहे की दुर्गाष्टमीच्या दिवशी केलेले देवीचे पूजन तुम्हाला वर्षभरासाठी सुरक्षा कवच देणार आहे. तुमच्या राशीतील मंगळाची स्थिती तुम्हाला प्रचंड ऊर्जा देईल. हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना कायमचं पूर्णविराम देण्याचा आहे. गुरुजींचे हे संकेत लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीशी दुर्गा आहे त्यांचा बालही बाका होणार नाही. जानेवारीची एकादशी, भाग्योदयाचा कलश आणि मानसिक शांती. मेष राशीच्या जातकांनो, जानेवारी महिन्याच्या शेवटी येणारी ही एकादशी तुमच्यासाठी अमृत योगासारखी ठरणार आहे. गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार गेल्या महिनाभरात तुम्ही जे मानसिक कष्ट उपसले त्याचं गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. एकादशीच्या या पवित्र दिवशी तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती उच्चस्थानी असल्याने तुमचे मन अत्यंत प्रसन्न राहील. गुरुजी सांगतात की महिनाभर वाटणारा सस्पेन्स आणि भीती आता पूर्णपणे संपून तुमच्या आयुष्यात स्थैर्य येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीतील मोठा सस्पेन्स म्हणजे अचानक होणारा धनलाभ. एकादशीच्या दिवशी विष्णू लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार असून अडकलेले पैसे किंवा थकीत पगार तुम्हाला अनपेक्षितपणे मिळतील. ज्यांच्या लग्नात किंवा संतती प्राप्तीत अडथळे येत होते त्यांच्यासाठी हा दिवस आशेचा किरण घेऊन येईल. भीती या गोष्टीची वाटू शकते की हे यश टिकेल का, पण गुरुजी खात्री देतात की हे यश तुमच्या कर्माचे फळ आहे जे आता दीर्घकाळ तुमच्यासोबत राहील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या एकादशीला तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्हाला गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. या दिवशी तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा व्यवहार यशस्वी होईल. शनीची कृपा मेष राशीवर असल्याने कष्टाचे फळ मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. हा दिवस रडण्यासाठी नाही, तर हसत हसत जानेवारी महिन्याचा निरोप घेण्यासाठी आहे. मेष राशीच्या जातकांनो, 3 तारखेच्या पौर्णिमेपासून सुरू झालेला हा ग्रहांचा प्रवास आता सुवर्णमय वळणावर येऊन थांबला आहे. गुरुजींनी त्यांच्या या विशेष मासिक राशी भविष्यात 31 जानेवारीपर्यंतचा काळ हा मेष राशीसाठी विजयाचा काळ घोषित केला आहे. महिन्यात तुम्ही जे चढउतार पाहिले, जी भीती अनुभवली, ती खरं तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करत होती. गुरुजींच्या मते या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबाचा असा एक बंद दरवाजा उघडेल ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. मेष राशीच्या जातकांनो, या अंतिम भागातील सस्पेन्स म्हणजे तुमची नवी ओळख. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जानेवारीच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला एखादी अशी जबाबदारी किंवा पद मिळेल ज्याने समाजात तुमचा दरारा वाढेल. भीती फक्त एकाच गोष्टीची ठेवा की तुमच्या यशामुळे कोणाचा मत्सर करू नका. गुरुजींनी इशारा दिला आहे की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण आता तुम्हाला मोठ्या कार्यासाठी सज्ज व्हायचे आहे. तुमच्या पाठीवर स्वामींचा आणि गुरुजींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी जानेवारी महिन्याचा सार सांगताना एक महाउपाय सुचवला आहे. येणाऱ्या यशाला पचवण्यासाठी आणि घरातील सुखशांती टिकवण्यासाठी गरिबांना अन्नदान करा. जानेवारी महिना तुम्हाला देऊनच जाणार आहे, तुमच्याकडून काहीही हिरावून घेणार नाही. गुरुजींचा शब्द प्रमाण मानून पुढे चाला. येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचाच आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा ग्रहांचा शुभ आणि अशुभ खेळ तुम्ही आता सविस्तर समजून घेतला आहे. हा व्हिडिओ तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आधार मिळेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.